नाशिकच्या मनमाडमध्ये युनियन बँक विमा घोटाळ्याचं प्रकरण ताजं असतानाच आता भारतीय स्टेट बँकेच्या मनमाड शाखेतही फसवणुकीचा प्रकार समोर आल्यानं ठेवीदारांचे धाबे दणाणलेत. जानेवारी 2022 रोजी बँकेत बसणाऱ्या विमा प्रतिनिधीकडे पेन्शन प्लॅन योजनेत पैसे गुंतवणूक केले होते. त्यानुसार 2022 ते 2024 असे 3 वर्षाचे हप्ते भरले होते. त्यापैकी पहिला हप्ता अकाउंटवरून कापण्यात आला, तर दुसरा हप्ता रोख दिला होता, तर तिसरा हप्ता फोन पे द्वारे भरला होता. मात्र सदरची रक्कम बँकेत जमाच करण्यात आली नसल्याचा प्रकार समोर आला असून एकूण 7 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं पहिलेनं तक्रारीत म्हटलंय. दरम्यान या प्रकरणी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीही सुरू करण्यात आली आहे. मात्र फसवणुकीचा प्रकार समोर येऊन बँकेकडून पोलिसात तक्रार करण्यात न आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान हा प्रकारामुळे स्टेट बँकेच्या ठेवीदारांच्या धाबे दणाणले असून आणखी काही लोकांची फसवणूक झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.